नोकरीची संधी, 15 ते 20 हजार रुपये महिना कमावण्याची संधी. त्वरित संपर्क साधा. कालपासून मालेगाव गिरणा नदीच्या पुरात अडकला श्वान. श्वानला रेस्क्यू करण्यासाठी अग्निशामक दल, डॉग स्क्वॉड आणि श्वानप्रेमी हा थरार बघण्यासाठी नागरिकांनी केली तोबा गर्दी. काल संपूर्ण नाशिक जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्यानंतर कालपासूनच मालेगावसह संपूर्ण जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक छोट्या मोठ्या नद्यांना पूर देखील आला. तसाच पूर हा गिरणा नदीला देखील आला होता आणि या पुरात कालपासून दुर्दैवाने एक श्वान अडकून पडला. तेव्हा आज शहरातील श्वानप्रेमी सिद्धांत बोराळे व त्यांचे मित्र यांनी राजा रयतेचा ॲनिमल फाउंडेशनचे कीर्तिकुमार मोरे, विशाल मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तात्काळ गिरणा नदी पूल येथे धाव घेतली. संबंधित यंत्रणेशी संपर्क साधला. सामाजिक कार्यकर्ते ललित घोडके यांच्या प्रयत्नातून मनपाचे आयुक्त राजेंद्र जाधव यांच्या आदेशाने अग्निशामक दलाचे अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाने त्या ठिकाणी त्यांचे कर्मचारी तिथे पोहोचले. त्याचवेळी मालेगाव महानगरपालिकेचे डॉग स्क्वॉडचे अमर सौदे यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल पाटील यांच्यासह त्यांच्या पथकानं आणि सर्पमित्र अविनाश जाधव यांनी मिळून त्या श्वानाला सुरक्षित रेस्क्यू केलं. त्याची प्रकृती खालावल्याने त्याला महानगरपालिकेच्या शेल्टर हाऊसमध्ये घेऊन जाऊन उपचार करण्यात येतील अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. मालेगाव मध्ये ज्यावेळेस 4 लोक अडकले होते त्यांना घेण्यासाठी हेलिकॉप्टर उतरलं होतं. तर या कुत्र्यासाठी, या एक डॉग साठी कोणी याचा जीव नाही वाचवू शकत का? तर आम्हाला विशाल सरांनी आमच्या कॉलला लगेच उत्तर देऊन 5 मिनिटात विशाल सर या ठिकाणी आले आणि सरांनी संबंधित सगळ्या यंत्रणेला फोन लावून ती यंत्रणा ऍक्टिव्हेट केली. सर, सगळ्यात पहिले पाहायला गेलं तर महाराष्ट्राला संतांची शिकवण आहे आणि संतांनी सांगितलंय की प्राणी मात्रांवर दया करा. मालेगाव मध्ये या गिरणा नदीला काल रात्री बसून प्रवाह वाढलेला होता. इथं एक कुत्र अडकलेलं होतं. असं पाहायला गेलं तर काही ठिकाणी माणसं अडकलेले असताना मदत लवकर पोहोचत नाही, पण मालेगावच्या अग्निशामक दलाने पुढाकार घेऊन आणि आमचे जे मोरे सर आहेत, विशाल मोरे सर, प्राणी मित्र यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि संपूर्ण त्यांचं जे टीम होती त्या टीमला ऍक्टिव्हेट केलं. प्राणी मित्र या ठिकाणी आले, सर्पमित्र आले. तिकडच्या साईडने प्रवाह जास्त होता त्याच्यामुळे तिकडनं जाता येत नव्हतं. शेवटी पुलाच्या वरून इथून शिडी लावण्यात आली आणि या शिडीने 3 ते 4 जण खाली जाऊन यांनी त्या कुत्र्याला सुखरूप रेस्क्यू केलेलं आहे. खरं तर मला या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो मालेगावकर म्हणून की आमच्याकडे माणसांपेक्षा कुत्र्यांनाही तेवढीच किंमत दिली जाते की जेवढी माणसांना दिली जाते. धन्यवाद फायर ब्रिगेड आणि विशाल मोरे सरांची टीम. थँक्यू. सर, काय सांगाल कशा पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन इथं आम्हाला 11:15 11:30च्या दरम्यान कॉल आला पवार सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गिरणा नदीत आलो आणि इथं शिडी लेटर लावून सनी आम्ही पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने लेटर लावून पुलावरनं श्वानाचा कुत्रा प्राणीचा रेस्क्यू करून वरती काढण्यात आलं जिवंत. आज आमच्याबरोबर कृष्णा कोळपे, मुकेश बिराडे, सूर्यवंशी, भूषण ठाकरे आणि इतर नागरिक, आपलं शाहरुख पठाणसह सर्व कर्मचारी हजर होतो. तसंच सर, आम्हाला कॉल आलेला होता की नदीमध्ये कुत्रा पडलेले 2 दिवसापासून. तिथं जाण्या अगोदर आम्हाला रयत राज्यवाल्यांचा कॉल आला आणि तसंच फायर स्टेशन वाल्यांनी आला. आमच्या पहिले फायर स्टेशन वाले पोहोचून त्यांच्या सहकार्याने डॉगला रेस्क्यू करण्यात आम्हाला हे भेटतं.